इशारा दिलेला आहे की ते स्वतंत्र लढतात, काय इफेक्ट होईल? नाही, प्रकाश आंबेडकर जी यांनी हा जो निर्णय घेतला आहे तो धक्कादायक आहे आणि दुर्दैवी आहे. महाविकास आघाडीमध्ये ते आले असते तर खऱ्या अर्थानं ज्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे त्याला ताकद मिळाली असती. आता हे खरं आहे की त्यांनी आज हे जाहीर केलं आहे ते स्वतंत्रपणे लढत आहे, पण मला स्वतःला असं वाटतं की आम्हाला अधिक जोमानं काम करावं लागेल, लोकांपर्यंत पोचावं लागेल आणि त्या आव्हानातून सुद्धा आम्हाला कसं ते आव्हान पेलून त्याच्यावर मात करता येईल यासाठी काम करावं लागेल. सांगलीची जी जागा आहे सर, जी काँग्रेसची होती ती आता शिवसेनेकडे गेलेली आहे, काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे. सांगलीची लोकसभेची जागा ही परंपरेनं काँग्रेसची राहिलेली आहे. म्हणजे आदरणीय वसंतदादा पाटील यांची ही जागा किंबहुना त्यांचा जिल्हा म्हणून सांगली जिल्हा ओळखला जातो, विशेषतः काँग्रेसमध्ये. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये काही जागा त्यांनी काँग्रेसला दिल्या, आता काँग्रेसला काही जागा त्यांना द्याव्या लागल्या असं दिसतं आहे. कारण कोल्हापूरची जागा शिवसेनेकडं नेहमी राहिलेली, काँग्रेसची जागा सांगलीची जागा काँग्रेसकडं राहिलेली आणि म्हणून कोल्हापूर आणि सांगली असं काही अदलाबदलच याच्यामध्ये झालेली दिसते. त्यामुळे असं जरी असलं तरी सांगली जिल्ह्यातल्या आमच्या ज्या सहकाऱ्यांना समजावून सांगणं, त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये आणणं, प्रचाराला लावणं हा प्रयत्न आमचे प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी, बाळासाहेब थोरातजी हे करतील असा मला विश्वास आहे. सर, एकीकडं प्रचार सुरू आहे दोन्ही पक्षांचा, म्हणजे दोन्ही उमेदवार पक्ष प्रचार करत आहेत आणि दुसरीकडे प्रशासनानं जे आहे ते भरारी पथकं तयार केलेली आहेत, त्याचबरोबर काही बैठी पथकं तयार केलेली आहेत. पाण्याचं जे नियोजन आहे ते 15 मेपर्यंतच लातूरला पाणी पुरेल असं जिल्हाधिकारी सांगत आहेत आणि त्यानंतर म्हणजे मृतसाठा उरेल मांजरा धरणामध्ये. आणि जे लातूर जिल्ह्यात उरलेले जे प्रकल्प आहेत, 8 मध्यम असतील किंवा इतर प्रकल्प असतील, त्यावर आता भरारी पथकं आणि बैठी पथकं जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेली आहेत. हे पर्जन्यमान हे कमी झालं आणि त्यामुळं पाण्याचे साठे कमी झाले आणि हे खरं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं सावट अधूनमधून राहिलेलं आहे. प्रशासनानं जर ही पावलं उचलली असतील तर उन्हाळ्यामध्ये किंवा पाऊस पडेपर्यंत पिण्याचं पाणी नागरिकांना उपलब्ध व्हावं, गावकऱ्यांना उपलब्ध व्हावं म्हणून हे पावलं उचलली असावीत. मला असं वाटतं की आपल्याला समजूनच ते घ्यावं लागेल आणि या वेळेला पाऊस चांगला आहे असं सुद्धा काही माध्यमांनी आम्हाला सांगितलेलं आहे. एल निनो याचा प्रभाव कमी होतो आहे आणि पाऊस काळ हा चांगला असणार आहे म्हणून ती एक आशा नक्कीच आपल्याला आहे. जूनमध्ये चांगला पाऊस होईल अशी आशा आहे. शहराच्या आमदारात आपण इथे पाणी आता 8 दिवसाला पाणी दिलं जात आहे आणि 15 मे नंतर पाणीच उरणार नाही मांजरा धरणामध्ये, तर पाण्याचं नियोजन आपण आमदार म्हणून या शहराचे कसं पाहत आहे? नाही, या संदर्भामध्ये लातूर शहराला 8 दिवसालाच पाणी पुरवठा होतो. लातूर शहरामध्ये जी वितरण व्यवस्था आहे ती अजूनही सक्षम झालेली नाही, त्याचं काम प्रगतीपथावर आहे, त्याला काही अवधी आपल्याला द्यावा लागेल. मांजरा धरणामधून पिण्याच्या पाण्यासाठी काही अडचण येणार नाही असा मला स्वतःला विश्वास आहे आणि खात्री आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकं काय भाष्य केलं याच्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि नक्कीच आम्ही मिळून यात मार्ग काढू. लातूर शहराला आणि लातूर जिल्ह्यातील जे इतर शहरं आहेत किंवा गावं आहेत त्यांना देखील पिण्याचं पाणी हे मुबलक उपलब्ध राहील अशी व्यवस्था करण्यात येईल. ठीक आहे, थँक्यू.